की एका चाळणीमध्ये जोंधळे भरा आणि त्याच्या झारीनं पाणी त्या जोंधळ्यात ओता. त्या 2 जोंधळ्याच्या दाण्याच्या मधनं पाणी खाली उतरेल आणि जितकं पाणी वरनं ओताल तेवढं पाणी खाली निघून जाईल. आता दुसरी चाळणी घ्या आणि त्या जोंधळ्याचं पीठ त्या चाळणीत भरा. पीठ चाळणीत भरून वरनं जर आपण पाणी ओतत राहिलो तर त्या पिठाचा वरचा थर पाणी पिल आणि फुगेल. त्या फुगल्यामुळे त्या एकमेकाच्या कणावर त्याचा दाब निर्माण होईल आणि त्यानंतर वरचं पडलेलं पाणी चाळणीवरनं बाहेर पडेल पण खाली उतरणार नाही. तर वनस्पती ही तुम्ही टाकलेली खतं हा कच्चा माल आहे. ह्या कच्च्या मालावर ह्या सूक्ष्मजीवांनी प्रक्रिया केल्यानंतर त्याला पिकाच्या खाण्याच्या अवस्थेत रूपांतर केल्यानंतरच पिकाला आपलं अन्नद्रव्य घेता येतं. कुजण्याच्या क्रियेतून एक डिंकासारखा पदार्थ तयार होतो. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पॉलिसॅकराइड असं नाव आहे. आपण डिंकासारखा पदार्थ म्हणू शेतकरी भाषेमध्ये. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे बिना नांगरणी शेती आणि सूक्ष्मजीव यांच्यावरती बोलणार आहोत. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण कोल्हापूरला आलेलो आहोत. त्यांचं नाव आहे प्रताप चिपळूणकर सर. सरांचं या विषयामध्ये ज्ञान खूप जास्त आहे आणि त्यांचं सूक्ष्मजीवशास्त्रावरती अभ्यासही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे सरांकडून आपण बिना नांगरणी शेती कशी करायची, त्याचे फायदे काय असतात, त्याचे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात किती बचत होते आणि कुठल्या पिकांमध्ये हे वापरले जातात, आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी. स्वागत करूया प्रताप चिपळूणकर सरांचं. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. सर, खरं तर आपण बघतो की लागवडीपूर्वी जमिनीची मशागत खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. म्हणजे हा आपण पारंपरिक पद्धतीने जर म्हणायला गेलो तर पहिली मशागत चांगली केली तरच आपल्याला पीक चांगलं येतं, ही आपण ऐकू नये पहिल्यापासून. मग तुम्ही हे शून्य मशागत पद्धत किंवा बिना नांगरणी पद्धत ही कशी काय तुम्ही सुरुवात केली ह्या शेतीची? हां, त्याला बराच मोठा इतिहास आहे. तो आपल्या सर्व कथन करतो की 1970 साली पुणे कृषी महाविद्यालयातून मी शेती पदवीधर झालो. कृषी महाविद्यालयात प्रवेश करायच्या अगोदरच शेती करायची हे ठरलेलंच होतं. त्याच्यामुळं नोकरी वगैरे शोधणं किंवा नोकरी मिळाली नाही म्हणून शेती करणं वगैरे असा काही प्रकार नव्हता. शेवटचा पेपर टाकून मी आपल्या शेतीला प्रारंभ केला. बरं. वडिलांनी माझ्या हातात जी जमीन दिली ती अतिशय सुंदर होती. त्या काळामध्ये वडिलांच्या काळामध्ये अशी पद्धत होती की रासायनिक खरं आजच्यासारखी उपलब्ध नव्हती, मुबलक प्रमाणात मिळत नव्हती. आणि जमीन चांगली ठेवणे हे त्या काळातल्या शेतकऱ्यांचं उद्दिष्ट असल्यामुळं 50% सेंद्रिय स्वरूपात आणि 50% रासायनिक स्वरूपात अशा स्वरूपात कुठल्याही पिकाला खत दिलं जायचं. आता ह्या पद्धतीमुळे त्या जमिनी चांगल्या राहिल्या असतील असं आता मी म्हणतो. परंतु असे प्रयोग झाले आमच्या विद्यापीठामध्ये की रासायनिक टाकणं आणि सेंद्रिय टाकणं ह्याच्यामध्ये काय नेमका फरक आहे, तर रासायनिकचा खर्च कमी आहे आणि सेंद्रियचा खर्च त्या तुलनेत खूपच जास्त येतो. विद्यापीठामध्ये असे प्रयोग झाले की सलग 3 वर्ष एक रानामध्ये रासायनिक अधिक सेंद्रिय आणि एका रानामध्ये पूर्ण रसायन असे प्रयोग केल्यानंतर त्यांनी असं सिद्ध केलं की रासायनिक सेंद्रियच्या तुलनेनं खूप जास्त चांगलं उत्पादन देतं आहे आणि शेतकऱ्याला उत्पन्नही त्यातनं चांगलं मिळतं. आम्हाला कृषी पदवीधरून शेती केल्यामुळं विद्यापीठाच्या तंत्रज्ञानावर आमचा पूर्ण विश्वास होता. त्याच्यामुळं आम्ही वडिलांशी मतभेद करून सेंद्रिय आणि रासायनिक असं न करता रासायनिक शेतीकडे वळलो आम्ही. रासायनिक शेतीकडे जरी वळलो असलो तरी काय उपलब्ध होईल तेवढं सेंद्रिय खत टाकण्याची प्रथा चालू होती त्यावेळेला. बरोबर. वडिलांनी जी जमीन माझ्याकडे दिली ती अतिशय उत्तम होती. ह्याला मी असं म्हणतो कारण मला पहिले 15 ते 20 वर्ष उत्पादन अतिशय चांगलं मिळालं. शेतीवर खूप मोठा कर्जाचा बोजा होता. तो महाविद्यालयात जे शिकायला मिळालं त्यातलं थोडं तंत्र वापरल्यामुळं उत्पादन चांगलं आणि कर्ज फेटली, नवीन भरपूर गुंतवणुकी करता आली. पहिला 15-20 वर्षाचा कालावधी खूप चांगला गेला. बरं.
परंतु 15-20 वर्षांना असं झालं की उत्पादन पातळी खूप घटायला लागली. आता मी असा विचार केला की जमीन तीच आहे, उत्पादन त्याच पिकाचं काढतोय, तोच माणूस काढतोय आणि सगळं तंत्र सुविधा सगळ्या एकच असताना एकाएकी उत्पादनात अशी घट काय यावी. ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हणून मी मग वेगवेगळ्या कृषी पदवीधर असल्यामुळं पुस्तकांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता हा पुस्तकांचा अभ्यास करताना एका तामिळनाडूतून आम्ही ऊस शेती प्रामुख्यानं करतो, त्याच्यामुळे ऊसावरचं एक तामिळनाडूतलं पुस्तक गाईड टू शुगर केन रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं एक पुस्तक मिळालं. ते पुस्तक वाचताना एका पानावर असं एक चित्र काढलं होतं. एक वनस्पती दाखवली होती, त्याची जमिनीखाली मुळाचा पसारा दाखवला होता आणि त्या मुळाच्या पसाऱ्याच्या शेवटी जी केशमुळं असतात, ज्या केशमुळातून वनस्पतीचं अन्नपोषण थेट होतं, त्या केशमुळाभोवती असे टिपके दिले होते आणि ते टिपके म्हणजे सूक्ष्मजीव आहेत एवढाच तिथं उल्लेख होता, बाकी काही तिथं उल्लेख नव्हता. आता त्या केशमुळाभोवती ज्या अर्थी टिपके आहेत त्या अर्थी वनस्पतीच्या अन्नपोषणाशी ह्या सूक्ष्मजीवांचा काहीतरी संबंध असला पाहिजे, बरोबर, असा मी अंदाज केला. आणि मग हे सूक्ष्मजीव पूर्वी उत्तम काम करत होते म्हणून पिकाचं पोषण चांगलं होत होतं आणि आता पहिल्यासारखं त्यांचं काम होत नसावं, त्यामुळे पिकाचं पहिल्यासारखं पोषण होत नाही आणि पोषण अपुरं होत असेल त्याच्यामुळे उत्पादन पातळी घटते. आता मग असा विचार केला की हे सूक्ष्मजीव तिथं आहेत आणि त्यांचा ह्या कामाचा पूर्वीसारखा न होत असल्यामुळं आपल्या उत्पादनावर परिणाम होतोय, तर मग त्यांचं कामकाज जमिनीत चालतं कसं, ते नेमके काय काम करतात हे आपल्याला जर समजलं तर आपण ह्याच्यावर काहीतरी कदाचित आपल्याला उत्तर मिळू शकेल. बरोबर. मग हे सूक्ष्मजीवांचं काम आपण समजून घ्यायचं. मग त्या सूक्ष्मजीवांवर आधारित एक विज्ञान शाखा आहे, सूक्ष्मजीवशास्त्र. आता हे सूक्ष्मजीवशास्त्र अनेक क्षेत्रामध्ये आहे, औद्योगिकमध्ये आहे, वैद्यकीयमध्ये आहे. तसं शेतीसाठी भूसूक्ष्मजीवशास्त्र असा एक स्वतंत्र विशेष शाखा आहे, विज्ञान शाखा. आता ह्या विज्ञान शाखेचा अभ्यास केला तर हे सूक्ष्मजीवांचं काम पूर्वी चांगलं होत होतं आणि आता का होत नाही याचं उत्तर आपल्याला कुठेतरी सापडेल. मग ह्या सूक्ष्मजीवशास्त्राचा मला कोल्हापुरामध्ये अनेक ग्रंथालये 2-4 मिळाली आणि त्या ग्रंथालयातनं सूक्ष्मजीवशास्त्राचे काय ग्रंथ जेवढे मिळतील तेवढे सगळे मी याचना करून भीक मागून पैदा केले आणि त्या सगळ्याचा अभ्यास केला. त्या सूक्ष्मजीवशास्त्रानं मला इतक्या अनेक नवीन गोष्टी शिकवल्या की अक्षरशः विश्वास बसणार नाही असं सगळं ते सूक्ष्मजीवशास्त्राचं काम होतं. सूक्ष्मजीवशास्त्रानं मला पहिली गोष्ट जर शिकवली कुठली असेल तर तिने सांगितलं की चांगलं कुजलेलं खत एकरी 20 ते 25 गाड्या टाका म्हणजे तुमची जमीन सुपीक राहील, असं आपल्या शेती खात्याची शिफारस आहे. बरोबर. त्याप्रमाणे अनेक शेतकरी शक्य होईल तेवढा अवलंब करतात. चांगलं कुजलेलं खत ह्या शब्दापाशी ह्या सूक्ष्मजीवशास्त्रानं थांबवायची पाळी आणली आणि कुजण्याची क्रिया ही एखादं पीक वाढत असताना त्याच्या मुळापाशी तिथंच व्हायला पाहिजे, पृष्ठभागावर तिथंच कुजण्याची क्रिया व्हायला पाहिजे आणि कुजण्याची क्रिया जितकी दीर्घकाळ चालू राहील तितकं त्या जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीनं जास्त चांगलं, असं एक नवीन नियम त्या सूक्ष्मजीवशास्त्रानं शिकवला. दुसरा जो एक नवीन नियम शिकवला तो असा की आजपर्यंत आम्ही शेतकरी काय समजतो तो मी समजत होतो आणि अनेक शेतकऱ्यांची मतही तशीच आहे की आपण रासायनिक खत पिकाला टाकतो, त्यानंतर पाणी देतो, ते खताचे अंश पाण्यात विरघळतात आणि ते पाणी जर पिकाने शोषण केलं तर पिकाला त्यातून अन्नपोषण होतं. बरोबर. पण ह्या सूक्ष्मजीवशास्त्रानं असं शिकवलं की वास्तवात असं नाही आहे. मग नेमकं वास्तवात काय आहे तर आपण अन्नद्रव्य टाकतो ती आपण घरामध्ये जसं तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी बाजारातून विकत आणतो, मीठ मिरची आणि त्याचं घरात स्वयंपाक करतो, त्यानंतर ते आपल्याला खाण्याच्या अवस्थेत त्याचं रूपांतर होतं आणि आपण त्याचं सेवन करतो.
कच्चा माल आपण सेवन करू शकत नाही, नाही. कच्चा मालावर प्रक्रिया करावी लागते. तसं वनस्पती ही तुम्ही टाकलेली खतं हा कच्चा माल आहे. हम्म. ह्या कच्च्या मालावर ह्या सूक्ष्मजीवांनी प्रक्रिया केल्यानंतर त्याला पिकाच्या खाण्याच्या अवस्थेत रूपांतर केल्यानंतरच पिकाला आपलं अन्नद्रव्य घेता येतं. हम्म. आणि मग हे काम सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होत असतं. हम्म. आता अन्नचक्र म्हणून एक ह्या पुस्तकातनं वाचायला मिळालं, ते असं की वनस्पती प्राण्यांचं अन्न निर्माण करतात. हम्म. वनस्पती अन्नद्रव्याबाबतीत स्वयंपूर्ण आहेत. प्राणी हे स्वयंपूर्ण नाहीत. हम्म. प्राण्यांना अन्नद्रव्यासाठी वनस्पतीवर अवलंबून राहावं राहावं लागतं. लागतं. आता ह्या शास्त्राने हे आजपर्यंत आम्ही शिकलो, ह्या शास्त्रानं असं नाही आहे म्हणून सांगितलं. हम्म. 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 वनस्पती जसं प्राण्यांचं अन्न निर्माण करतात, त्याच्या बदल्यात ते अन्न सेवन करून प्राणी वनस्पतीचं अन्न निर्माण करतात. अच्छा. अन्नचक्राचे 2 भाग आहेत, एक वनस्पती गट आणि एक प्राणी गट. हम्म. वनस्पतींनी गटांनी निर्माण केलेलं अन्न सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय प्राण्यांना खाता येत नाही. हम्म. आपण वनस्पतीजन्य पदार्थ खातो, पण पोटात आपले सूक्ष्मजीव आपल्याला लागणारे पदार्थ त्यातून वेगळे करून देतात, हम्म. त्यातून आपलं शोषण होतं. हम्म. तसं प्राण्यांनी निर्माण केलेलं अन्न हे सुद्धा वनस्पतीला खाता येत नाही. त्याला मध्यस्थानी सूक्ष्मजीवांनी त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते आणि त्याला खाण्याच्या अवस्थेत रूपांतर केल्यानंतरच ते वनस्पती शोषण करू शकतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मध्ये प्रकाश विश्लेषण करून अन्न निर्माण करतात. हम्म. हे प्राण्यांसाठी करतात. हम्म. काही त्यातला अन्नभाग स्वतःसाठी वापरला जातो. त्या स्वयंपूर्ण आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. त्यांना सुद्धा अन्नद्रव्यासाठी प्राण्यांवर अवलंबून राहायला लागतं. वनस्पतीची सर्व अन्नद्रव्ये ही सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून पुढे जातात. थेट त्यांना खाता येत नाही. त्याच्यामुळे वनस्पती स्वयंपूर्ण नाही आहेत, त्या प्राण्यावर अवलंबून आहेत, प्राणी वनस्पतीवर अवलंबून आहेत. अशा पद्धतीने हे अन्नचक्र पूर्ण होतं. म्हणजे सूक्ष्मजीवांचा मोठा भाग आहे याच्यामध्ये. हां, असा त्यातनं मला शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे एक विचाराला वेगळी दृष्टी मिळाली. मग आता तुम्ही बिना नांगरणी शेती चालू केली. सूक्ष्मजीवांच्या खाद्यासाठी तुम्ही जसं म्हणला कुजलेले पदार्थ जास्त महत्त्वाचे असतात. तर मग आता हे बिना नांगरणी शेती जी पद्धती आहे त्याचा सूक्ष्मजीवांना आणि शेतीला कसा फायदा होतो त्या मातीमध्ये? आता ह्या सूक्ष्मजीव शास्त्रानं मला ज्या 2 गोष्टी शिकवल्या, ती कुजण्याची क्रिया थेट जमिनीतच व्हायला पाहिजे आणि कुजण्याची जी क्रिया जितकी दीर्घ काळ चालू करता येईल तेवढी ती जमिनीत ठेवणं गरजेचं आहे. जमिनीला कुजलेलं खत टाकू नका, कुजणारा पदार्थ टाका. हे नवीन उपक्रम शिकवल्यानंतर काय फरक काय होतो त्याच्यात? त्याचा फरक खूप मोठा आहे. हे पुढे येतोय आपल्या चर्चेमध्ये की पुढं असं झालं की माझी 10-12 एकर जमीन आहे. ह्या 10-12 एकराला कुजणारा पदार्थ मी आणायचा कुठनं हा प्रश्न निर्माण झाला. मग कुजणारा पदार्थ आपण वापरल्याशिवाय आपली जमीन सुपीक होणार नाही. कुजणारा पदार्थ उपलब्ध कसा करायचा ह्याच्यावर मी ज्या वेळेला विचार करायला लागलो, त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कुठल्याही दुकानात बाजारात गेलो तर कुजणारा पदार्थ द्या म्हटलं तर कुठलाही दुकानदार देणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला पर्यायी दुसरा कुठला तरी मार्ग शोधावा लागेल. दुसऱ्या बाजूला असं होतं की आजपर्यंत शेतकरी जो मार्ग अवलंबतोय जमिनीची सुपीकता करण्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट, ह्या मार्गाने गेला तर सर्व जमिनीला दरवर्षी कधीच आम्ही अन्नद्रव्य देऊ म्हणजे सेंद्रिय खत देऊ शकणार नाही. बरोबर. ह्या 2 गोष्टीचं सुवर्ण मध्य काढताना मग मी स्वतःला पहिलं असं बंधन घालून घेतलं की कुजणारा पदार्थ कोणत्याही परिस्थितीत बाजारातून विकत आणायचा नाही. त्याच्यासाठी पैसे खर्च करायला लागू नयेत, त्याच्यासाठी यंत्र झिजवायला लागू नको आहे आणि त्याच्यासाठी मनुष्यबळही वापरायला लागू नये. अशा 3 गोष्टीवर बंधनाने तो पदार्थ ज्या जागी वापरायचा त्या जागी जर आपल्याला निर्माण करता आला तरच ह्या सगळ्या जमिनीला आपण तो वापरू शकू. अन्यथा कुठून तरी आणायचा आणि टाकायचा म्हटलं तरी कधीच शक्य होणार आणि परवडत नाही. परवडणारच नाही.
कदाचित पूर्वी काहीतरी धडपड करता आली असती, पण आत्ता मनुष्यबळाची परिस्थिती नाही. अशी आहे की आम्ही उगीच तुम्हाला बाहेर आणून टाका म्हटलं तर कोणत्याच मार्गाने तुम्हाला जाता येणार नाही. शेतीचा फार थोडासा भाग तुम्ही टाकू शकाल आणि तुमच्या खिशाची आणि तुमचीही ताकद संपून जाईल. आता अशा परिस्थितीमध्ये मग मी विचार करायला लागलो की आमची ऊस शेती होती. ऊस शेतीमध्ये ऊसाची लावणीचं पीक तुटल्यानंतर जागेला पालापाचोळा शिल्लक राहतो. ऊसाची वाळलेली पानं जागेला राहतात आणि बाकीचा सगळा माल उचलला जातो. आता हा जागेला मिळणारा वनस्पतींनी निर्माण केलेला आणि फुकटात उपलब्ध असणारा पदार्थ असल्यामुळे सुरुवातीला मी ऊसाचं फुकटात जागेला मिळणारं पाचट कुजवायचा निर्णय घेतला. ही 1990 सालची गोष्ट आहे. त्या काळात पाचट कसं कुजवावं हे सांगणारं कोण नव्हतं, मार्गदर्शक नव्हतं. ते आपल्यालाच त्याची पद्धत विकसित करावी लागणार होती. मग आम्ही पाचट विकसित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून एक चांगली पाचट कुजवण्याची पद्धत विकसित केली आणि त्यामध्ये जवळपास आमचा 15 वर्षाचा कालावधी गेला. 15 वर्षानंतर पाचट कुजवायची उत्तम पद्धत आमची विकसित झाली. परंतु 15 वर्षाचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की आपण आता पाचट उत्तम प्रकारे कुजवू शकलो आणि जमिनीमध्ये ते 100% आपण पाचट कुजवतोय. पण ह्याचा परिणाम जमिनीवर काय झाला, पिकाच्या उत्पादनावर काय झाला, असा ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की 100% पाचट कुजवूनही आपण ऊसाच्या उत्पादनात 1 टनाचीही वाढ करू शकत नाही, घेऊ शकलो नाही. आता परत विचार करायची अशी वेळ आली की आता पाचट कुजवून 100% पाचट कुजवून सुद्धा आपल्याला जर उत्पादनात वाढ मिळत नसेल तर गेल्या 30-35 वर्षामध्ये आपण आपल्या जमिनीचं पीक वाढवून जे नुकसान करून ठेवलं आहे ते ह्या पाचट कुजवण्यातून काही भरून निघत नाही आहे. याला आणखी कुठल्या तरी पदार्थाची त्याला जोड देणं गरजेचं आहे. आता माझं ऊस लावण, ऊस खोडवं आणि त्यानंतर 3ऱ्या वर्षी भात असा फेरपालट आहे. तुमची सुरुवात बिना नांगरणी शेतीची ऊस आणि भातामध्ये झाली ना? हां, नाही आता ते त्या बिना नांगरणीकडेच आपण चाललो आहे की भात क्षेत्राला 2 वर्षानंतर ऊस घेतल्यानंतर आम्ही जमिनीची मशागत करत होतो आणि चांगली मशागत करून भात शेती करायची हे आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं होतं. त्यानंतर मशागत केल्यानंतर ऊसाचे जमिनीखालचे अवशेष जे असतात ते बाहेर निघून येतात आणि ते अवशेष जळणाला अतिशय योग्य असल्यामुळं गावातल्या महिला सगळ्या गोळा होऊन ते अवशेष गोळा करून घेऊन जातात जळणासाठी. खूप कष्टाचं काम आहे पण तरीही फुकटातलं जळण मिळतं म्हणून ते घेऊन जात असतात. आमचा शेतकरी समाज खिशातला कुठलाही पैसा खर्च न करता जमीन स्वच्छ करून मिळाली त्याच्यामुळे एकदम आनंदी होतं. मी विचार केला की अरे हे ऊसाची खोडकी जी जमिनीखालनं बाहेर येतात हा जाग्याला मिळणारा पदार्थ आहे, वनस्पतीजन्य पदार्थ आहे, फुकटात मिळणारा पदार्थ आहे. हा आपण खिशातले पैसे खर्च करून वाटतोय लोकांना. त्याच्याऐवजी हाच जर जाग्याला कुजवला तर आपल्याला आणखी त्या पाल्याच्या जोडीला एक थोडं सेंद्रिय खत मिळेल आणि त्यातून काही जमिनीची सुपीकता भरून निघते आहे का आणि उत्पादनात 2-5 टनाची वाढ मिळते आहे का. अशा विचारानं मी ज्यावेळेला विचार करायला लागलो की हे ऊसाचं खोडवं आता आपण जागेला कुजवायचं. पाला कुजून ती भर होत नाही, हे खोडवं कुजून काय भर होते का हा त्याच्या पुढचा प्रयोग होता. मग खोडकं कसं कुजवायचं ह्या विचारावर मी डोकं 2005 साली खाजवत होतो उन्हाळ्यामध्ये. बराच विचार केल्यानंतर चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की जर आपण जमीन नांगरली तर ते खोडवं बाहेर निघून येणार. खोडवं बाहेर निघून आलं तर ते बायका तरी जाळणाला घेऊन जातील, नाहीतर आपण तिथं काठी आपटत बसलो आणि पहारा दिला तरी ते पुढच्या भात पिकामध्ये अनेक कामाला अडथळा निर्माण होईल आणि ते भात पीक व्यवस्थित करता आपल्याला त्याची निगराणी व्यवस्थित करता येणार नाही. मग काय करायचं तर मग शेवटी असा निर्णय घेतला की जसं खोडवं जमिनीत वाढले, जसे पिकाची अवशेष जमिनीत आहेत, कोणतीही हलवाहलवी न करता आहे त्या स्थितीत त्या जमिनीत तसेच ठेवून जर आपल्याला भाताचं पीक घेता आलं तर आपण हे खोडव्याचे अवशेष जागेला कुजवू शकतो. आपल्याला खोडव्याचे अवशेष
कुजवणं भागच होतं. भात शेती कशी होईल तशी होईल, पण हे खोडक्याच्या अवशेष जागेला कुजवायचे. अशा निर्णयानं आम्ही पूर्व मशागतीचं काम 2005 साली बंद करून टाकलं आणि कोणतीही मशागत न करता ह्या शेतामध्ये भात शेती करायची असा निर्णय घेतला. भात शेती पेरणी यंत्रानं आम्ही चांगली मशागत करून पेरत होतो. आता पेरणी यंत्र चालणार नाही, बैलांनी पेरणी करता येणार नाही. मग भाताची पेरणीची पद्धत आम्ही बदलली आणि रान भिजल्यानंतर पावसानं किंवा ओलीत करून टोकन पद्धतीनं आपल्याला भात शेती करता येईल असा अंदाज बांधून आम्ही त्या भात शेतीला प्रारंभ केला. ओलीमध्ये टोकून उत्तम झाली, भाताची उगवण उत्तम झाली आणि भाताची वाढी चांगली झाली. यथावकाश भात कापणीला आलं. भाताची नांगरून मशागत करून केलेल्यापेक्षा बिना मशागतीमध्ये भाताचं उत्पादन जास्त चांगलं आलं. आता एक आश्चर्याचा धक्का असा बसला की आजपर्यंत भात पिकवण्यासाठी इतकी आपण मशागत करत होतो, पण त्याच्यापेक्षा हे पीक इतकं कसं काय चांगलं आलं. तर भात पिकाच्या 1-2 वेगळ्या गरजा आहेत, त्याच्यामुळे ते पीक चांगलं आलं. आता भात कापणी झाल्याने आपल्याला परत ऊस लावायचा आहे. तर परत कापणीनंतर ऊसासाठी मशागत करायची का? जुन्या ऊसाच्या सरी वरंब्यावरच भात शेती केली होती आणि भात कापणी झाल्यावर आता आहेत त्या सऱ्यावरच आपण परत ऊस लावून टाकूया. ऊसाची तरी मशागत कशाला करायची, बिन नांगरता ऊसाची शेती करूया असा 2006 सालच्या लावणीच्या हंगामात निर्णय झाला. मग निर्णय झाल्यानंतर आता भाताचे दाणे खुरप्यानं टोकन पद्धतीनं आपल्याला पेरता आले. पण ऊसाची कांडी जर पेरायची झाली तर काय करायला लागेल हा विचार केल्यानंतर त्या सरीच्या तळामध्ये एक नांगराचं तास मारलं आणि कांडी पुरण्यापुरती जमिनीमध्ये मशागत करून घेतली आणि नेहमीप्रमाणे लावणी करून टाकली. पाणी सोडलं, सरीत कांडी दाबून टाकली. कांडी उत्तम दाबली गेली, परंतु 2005-06च्या सुमाराला ऊसातून भातात जाताना 4-5 हजार रुपये आणि भातातून परत ऊसात जाताना 4-5 हजार रुपये असे 8-10 हजार शेतकऱ्याचे खर्च होत होते. आणि मी तर फक्त या ऊसातून भातात जाताना 1 पैसाही खर्च केला नाही पूर्व मशागतीवर आणि भातातून ऊसात जाताना फक्त एक नांगराच तास मारले ते 300 रुपये त्या काळातल्या प्रमाणे खर्च झाला. आपण फक्त 300 रुपये खर्च केले, लोक 10-12 हजार रुपये खर्च करतायत. अशा परिस्थितीत आपला हा ऊस कसा येईल, उगवण त्याची व्यवस्थित होईल का, फुटीची अवस्था व्यवस्थित लागेल का, वाढ व्यवस्थित होऊन अर्थशास्त्रात परवडण्यासारखं आपल्याला उत्पादन मिळेल का. आता हा शेवटी प्रयोग होता. नवीन काहीतरी केल्याशिवाय नवीन गोष्टी सापडत नाहीत, प्रयोग केले पाहिजेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी असे भरपूर प्रयोग करून ढोपरा आणि गुडघे फोडून घेतले होते. त्याच्यामुळं हाही प्रयोग आपण करून घेतला, कसा होतो हे बघायचं अशा दृष्टीनं हा प्रयोग केला. वाटेने जाणाऱ्या माणसाचं आम्हाला ह्या माणसाला बहुतेक डोकं फिरलं याचं आणि अशी कशी शेती कधी होत असते का, बिन नांगरता कधी शेती होणारच नाही अशी एकमेक चेष्टेत बोलत होते. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो. यथावकाश ऊसाची उगवण व्यवस्थित झाल्यावर पहिला आधार लागला. ऊसाची फुटीची अवस्थाही व्यवस्थित पार पडली. यथावकाश हळूहळू ऊस खांदणीला आला. ऊसाची खांदणी करून टाकली आणि 1-2 पाणी पाजून 1 महिना 1.5 महिन्यानं त्या ऊसाकडे बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या रानामध्ये गेली 30-35 वर्ष मी ऊसाची शेती करतोय, पण इतकं चांगलं ऊसाचं पीक मला कधीच बघायला मिळालं नाही. आणि हा एक झटका आल्यासारखा शॉक होता तो आम्हाला की एका बाजूला पैशाचा खर्च खूप कमी आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन जास्त. आज शेतीमध्ये असं आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये उत्पादन खर्च खूप मोठा होतोय आणि उत्पादन त्या तुलनेत खूप कमी होते आणि इथं शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय. बरोबर. ही पद्धत जर चांगल्या पद्धतीनं रुजली तर आमचा शेतकरी समाजाला काहीतरी हातभार लागेल. परंतु आणखी याच्यावर 2-4 प्रयोग व्हायला पाहिजेत. आता हा पहिल्या सालच्या प्रयोगामध्ये असं झालं की तो काळ साधारण 2004-05च्या दरम्यानचा होता. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा आला होता. सुरुवातीला
मार्च एप्रिलमध्ये त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा आला. ऊस उभा होता, मी एक औषध मारून सगळा मावा मारून टाकला. परंतु नंतर वळवाचे पाऊस झाले, वादळ झालं आणि तो ऊस वेडावाकडा पडला आणि परत त्याच्यावर लोकरी मावा आला. आता ऊस पडलेला असल्यामुळं आत फिरणं शक्य नव्हतं. फक्त त्या लोकरी माव्याकडे बघतच बसायची पाळी होती. संकट ही आमचं शेतकऱ्याची पाठ काय सोडत नाहीत. प्रयोग केला आहे, आता काय 20-25 टन मिळालं तरी ठीक आहे, चालू दे. परंतु एक 8-10 दिवसाच्या अंतरानं त्या लोकरी माव्याकडे बघताना त्या प्रत्येक पानाच्या पाठीमागच्या लोकरी माव्यात काही आळ्या दिसायला लागल्या. त्या आळ्याचं बारीक निरीक्षण करताना दिवसेदिवस त्या आळ्या त्या मावा खाऊन संपवत आहेत असं लक्षात आलं. आणि ही परजीवी किडीनं पुढच्या 15-20 दिवसामध्ये तो लोकरी मावा पूर्ण संपवला. आता आत जाता येत नव्हतं तरी या किडीनं आमचं काम सोपं करून टाकलं. अशा अनेक संकटातून त्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाण्याची पाळी योग्य वेळेत न आल्यामुळं काही प्रमाणात 1-2 वेळा तो ऊस सुकलाही होता. अशा सगळ्या संकटाच्या मालिकेत प्रवास करून यथावकाश तो ऊस कारखान्यात उडणेला आला. कारखान्याला ऊस गेल्यानंतर असं लक्षात आलं की गेली कित्येक वर्ष 40 टनाच्या वर ह्या रानात मला उत्पादन मिळत नव्हतं आणि ह्या वर्षी एकदम माझं उत्पादन एकरी 60 टनाप्रमाणे मिळालं. अरे वा, ही काय जादू आहे मला काय कळेना. मग आम्ही परत संदर्भ ग्रंथाचं वाचन केलं. मला पहिल्यापासून संदर्भ ग्रंथ वाचायचा नाद होता. त्याच्यामुळं नेमकी काय गोष्ट घडली ह्याच्या पाठीमागं विज्ञान काय आहे हे कृषीशास्त्राचा पदवीधर असल्यामुळे मी शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी परत पुस्तकांचं वाचन केलं. त्यावेळेला ह्या पुस्तकाने असं शिकवलं की वनस्पती 3 धाग्यामध्ये उभा राहते. एक सेल्युलोज धागा, एक हेमिसेल्युलोज धागा आणि एक लिग्निन धागा. सेल्युलोज धागा हा सगळ्यात कमकुवत धागा, हेमिसेल्युलोज धागा हा त्याच्यापेक्षा थोडा बळकट धागा आणि लिग्निन धागा हा सगळ्यात बळकट धागा. या 3 धाग्यातून वनस्पती उभा राहू शकते. आता ज्या धागाला किती भार पेलायचा आहे त्या बेतावर ह्या 3 भागाचं वेगवेगळ्या पद्धतीच्या गुणोत्तरात त्या भागाला शक्ती दिली जाते आणि त्या शक्तीने ती वनस्पती उभा राहू शकते. ऊसाच्या बाबतीत विचार करायचं ठरलं तर पानाला किती भार पेलावा लागतो, तर पानाला फक्त स्वतःचा भार पेलावा लागतो. बरोबर, त्याला तेवढी शक्ती दिली आहे. पानाच्या टोपणाला किती भार पेलावा लागतो, तर पानाचा आणि टोपणाचा त्याला तेवढी शक्ती दिली आहे. आता त्या टोपणाच्या जी ऊसाची कांडी असते त्याला किती भार पेलावा लागतो, तर त्याच्यावर काय पानं आहेत किंवा काय कांड्या आहेत तेवढा सगळ्याचा भार त्या कांडीला पेलायला लागतो. अशा पद्धतीनं वरून जसं खाली यावं तसतसं वरच्यापेक्षा खालच्या कांडीला जास्त भार पेलावा लागतो. म्हणून ते जास्त जास्त त्याला शक्ती दिलेली असते आणि ती ह्या 3 प्रकारच्या धाग्यातनं सांधलेली असते. असं वरवरनं खाली जसं जसं यावं तसं जमिनीखालचे जे काही कांड्या आहेत किंवा जमिनीखालचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेष त्या ऊसाचा संपूर्ण भार आयुष्यभर पेलतो. म्हणून या जमिनीखालच्या अवशेषाला सगळ्यात जास्त शक्ती दिलेली आहे आणि म्हणून हा शक्तीवाला भाग ज्या वेळेला आपण कुजवून त्याचं खतात रूपांतर करतो त्यावेळेला तयार झालेलं खत हे सगळ्यात शक्तिमान असतं. हे शक्तिमान खत ज्या रानात वापरलं जाईल ते रान शक्तिमान होतं आणि त्या शक्तिमानात आपण कुठलं पीक घेऊ ते जास्त बळकट चांगलं येतं. बरोबर, हा सरळ नियम ह्याच्यामध्ये झाला. बरोबर. असं सगळे सांगतात की कुजणारा पदार्थ म्हणजे कुजवलेलं खत शेतात टाकलं पाहिजे. बरोबर, आता तुम्ही म्हणताय ते खत तिथंच कुजलं पाहिजे तर ते पिकांना चांगलं आहे. तर ह्याच्यात काय म्हणजे हे दोन्ही एकमेकांना खूप ऑपोजिट आहेत, तर त्याच्यात काय फरक आहे? हां, आता एक सूक्ष्मजीवशास्त्राचा असा नियम आहे की कुजण्याची क्रिया चालू असताना प्रकाश विश्लेषणातून जी उष्णता सूर्याची वनस्पतीनं ग्रहण केलेली आहे ती ह्या कुजण्याच्या क्रियेतून काही प्रमाणात वापरून शिल्लक राहिलेली बाहेर पडते. आणि जर जमिनीमध्ये कुजण्याची क्रिया चालू ठेवली तर ह्या बाहेर पडलेल्या उष्णतेमुळे वाढणाऱ्या वनस्पतीला त्याचा अडथळा निर्माण होतो. म्हणून हा नियम असा आहे की कुजणारा पदार्थ किंवा अर्धवट कुजलेलं खत कधीही जमिनीत टाकायचं नाही, चांगलं कुजलेलं खतच टाकायचं.
इथं तर आम्ही ऊसाचे अवशेष काहीही न कुजता जसे आहे तसे कुजवले, परंतु आमचं पुढचं पीक अति उत्तम होते. मग हा नियम बरोबर आहे का आमचा नियम बरोबर आहे, हा विचार करायची वेळ आली. बरोबर सर्व विचार करायचा असं लक्षात आलं की हे दोन्ही नियम बरोबर बरोबरच आहेत, ह्याच्यामध्ये काही चूक नाही. फक्त आमच्यामध्ये मग वाढणाऱ्या वनस्पतीला त्रास न होता उलट फायदाच का झाला, याचा अभ्यास ज्यावेळेला आम्ही केला त्यावेळेला असं लक्षात आलं की कुजणाऱ्या पदार्थाच्या अवशेषाला कोणताही धक्का न लावता जसा हे अवशेष जमिनीत वाढला तसाच ठेवून आपण कुजण्याची क्रिया चालू केली. त्याच्यामुळं काय झालं की कुजणाऱ्या जीवाणूंना बाहेरच्या सालातून आत प्रवेश करायला खूप धडका माराव्या लागल्या. त्यामुळं ती कुजण्याची क्रिया इतकी सावकाश झाली की कुजणारे जीवाणू उपलब्ध अन्नद्रव्य खाऊन फस्त करतात. त्याच्यामुळं वनस्पतीचं कुपोषण होतं किंवा वनस्पतीला अन्नद्रव्य कुजण्याची क्रिया पूर्ण होतोपर्यंत मिळतच नाही, आणि म्हणून कुजण्याची क्रिया जागाला करू नये असं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण इथं बाहेरचं साल फोडून आत प्रवेश करायला त्यांना खूप धडका माराव्या लागतात, खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे कुजण्याची क्रिया इतकी सावकाश होती की कुजणाऱ्या क्रियांच्या जीवाणूंचं आणि वनस्पतीचं भांडण होत नाही. कुजणाऱ्या जीवाणूंना त्यांच्यापुरतं काम अन्नद्रव्य मिळतं आणि वाढणाऱ्या वनस्पतीला आपल्या द्रव्य अन्न गरजेप्रमाणे मिळतं आणि दोघांचंही सहजीवन व्यवस्थित चालतं. म्हणून हा नियम त्या ठराविक पातळीत तोही नियम बरोबर आहे आणि आमच्या परिस्थितीत आमचाही नियम बरोबर आहे. पहिल्या प्रश्नात मी आधी उत्तर देतो की ही कुजण्याची क्रिया हा मला ज्या वेळेला मी अभ्यास केला त्यावेळेला शेतीशास्त्रामध्ये ही कुजण्याची क्रिया ही सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. आपल्या बऱ्याच आपण वेगवेगळ्या क्रियांचा अभ्यास करतो अभ्यासक्रमामध्ये, पण ह्या कुजण्याच्या क्रियेचा फारसा कुठं अभ्यासच झालेला नाही. ह्या कुजण्याच्या क्रियेतून जमिनीची सुपीकता वाढते. आता ह्या कुजण्याच्या क्रियेतून अनेक वेगवेगळे उपपदार्थ निर्माण होतात. ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची सेंद्रिय आम्ल तयार होतात. ह्या सेंद्रिय आम्लांचं नेमकं वनस्पतीच्या सुपीकतेशी काय महत्त्व आहे, तर आज आवर्षण प्रवण भागामध्ये तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल की जमिनीचा सामू 7च्या पुढे गेला आहे. बरोबर. 7.5 झाला आहे, 8 झाला आहे, 8.5, 9पर्यंतही काही ठिकाणी गेला आहे. 7च्या पुढं सामू जाणं म्हणजे जमिनीचं अल्कतेकडे वाटचाल होणं. आम्ही जमिनीमध्ये बाहेरून कुठलीही अल्कता टाकत नाही. मग ही अल्कता जमिनीत नेमकी येते कुठनं, हा मला बरेच मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि याच्यासाठी मी अनेक शास्त्रज्ञांना यावर प्रश्न विचारले की नेमकी ही अल्कतेचा उगम आहे कुठं. परंतु कोणीही शास्त्रज्ञांनी त्याचं समाधानकारक उत्तर दिलं नाही. परंतु सूक्ष्मजीवशास्त्राचं पुस्तक वाचताना असं लक्षात आलं की कुजण्याच्या क्रियेतून आम्लता निर्माण ज्या अर्थी होती आहे त्या अर्थी कुजण्याच्या उलट वाढण्याची क्रिया ही अल्कता निर्माण करणारी असली पाहिजे. आता आपण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये जमिनीच्या बाहेर चांगलं कुजलेलं खत ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला सूक्ष्मजीवशास्त्र सांगतं की तिथे ती सेंद्रिय आम्ल तयार होतात. तिथे त्यांना काहीही काम नसल्यामुळे तिथे संपून जातात. आणि हे आम्ल संपल्यानंतर ज्या वेळेला जमिनीत येतात त्यावेळेला ती आम्ल संपून गेलेल्या अवस्थेत ती आम्ल कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी अशा स्वरूपात संपून जातात. वाढण्याच्या क्रियेतून अल्कता निर्माण होती. ती अल्कता संपवायला आम्ल तिथं नसल्यामुळे ती अल्कता हळूहळू जमिनीत साठत जाते आणि ती काही ठराविकच्या पुढे गेल्यानंतर वनस्पतीच्या पोषणाचे किंवा अनेक इतर प्रश्न निर्माण होतात. अल्कता निर्माण याचा अर्थ पुढं असा झाला की पीक वाढणे ही अल्कधर्मी क्रिया आहे आणि पिकाचे अवशेष कुजणे ही आम्लधर्मी क्रिया आहे. अल्कधर्मी आणि आम्लधर्मी दोन्ही क्रिया एकाच ठिकाणी एकाच वेळी सतत चालू झाल्या तर एका बाजूला अल्क निर्माण होते, एका बाजूला आम्ल निर्माण होतं. दोन्ही एकमेकाशी सहयोग करून ते आम्लही संपून जातं, अल्कही संपून जातं आणि जमीन उदासीन सामू चांगला राहतो. हा एक नवीन आम्हाला ह्या शास्त्रानं शिकवलं, सबक शिकवला म्हणूया आपण. तर असे अनेक सबक. आता ह्या दुसरा
कुजण्याच्या क्रियेतून एक डिंकासारखा पदार्थ तयार होतो. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पॉलिसॅकराईड असं नाव आहे. आपण डिंकासारखा पदार्थ म्हणू शेतकरी भाषेमध्ये. हा डिंकासारखा पदार्थ नेमका जमिनीत काय उपयोगी आहे, तर जमिनीचा आपण बारकाव्यानं अभ्यास केला. एक पाण्यानं भरून प्याला घेतला आणि त्या पाण्यामध्ये एक जमिनीत मातीची 2 ढेकळं टाकली आणि ते ढवळलं तर पाणी गढूळ होईल. त्या मातीचे अनेक लहान लहान कण आहेत, ते सगळे त्या पाण्यामध्ये विरघळतील आणि मग ते पाणी गढूळ झाल्यानंतर एक एक कण आपण वेगळा काढायचा म्हटलं तर येणार नाही, इतके ते कण बारीक असतात. ह्या बारीक बारीक कणांना ही कुजण्याच्या क्रियेतून तयार होणारे पॉलिसॅकराईड नावाचे डिंकाचे पदार्थ एकत्र आणतात आणि त्याची गोळी दाणेदार स्वरूपात रूपांतर करतात मातीचं. आता शास्त्रीय भाषेमध्ये ह्याला कणरचना असं नाव आहे. जमिनीची कणरचना सुधारली पाहिजे असं फक्त सांगितलं जातं, पण कणरचना कशी सुधारायची ह्याच्यासाठी निसर्गामध्ये काय तंत्र आहे ह्याचा अभ्यास शेतकऱ्यापर्यंत कुठं पोचलेला नाही. तुम्ही ज्या वेळेला जागेला सेंद्रिय पदार्थ कुजवता त्यावेळेला जमिनीची कणरचना सुधारते. आता ह्या कणरचनेचा नेमका शेतकऱ्याला जमिनीला पिकाला काय फायदा आहे, तर हे समजण्यासाठी मी एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो की एका चाळणीमध्ये जोंधळे भरा आणि त्याच्या झारीनं पाणी त्या जोंधळ्यात ओता. त्या 2 जोंधळ्याच्या दाण्याच्या मधनं पाणी खाली उतरेल आणि जितकं पाणी वरनं ओताल तेवढं खाली निघून जाईल. आता दुसरी चाळणी घ्या आणि त्या जोंधळ्याचं पीठ त्या चाळणीत भरा. पीठ चाळणीत भरून वरनं जर आपण पाणी ओतत राहिलो तर त्या पिठाचा वरचा थर पाणी पिल आणि फुगेल. त्या फुगल्यामुळे त्या एकमेकाच्या कणावर त्याचा दाब निर्माण होईल आणि त्यानंतर वरचं पडलेलं पाणी चाळणीवरनं बाहेर पडेल पण खाली उतरणार नाही. जमिनीचं नेमकं तसंच आहे. कणरचनेबद्दल असं सांगितलं जातं की कणरचना वापरून खराब होत असते, म्हणजे मोठे कण फुटून बारीक बारीक होत असतात, त्याचं विलयन होत असते आणि आपण प्रयत्नपूर्वक परत ती कणरचना तयार करायला लागते. कणरचना सुधारायला पाहिजे असं सांगितलं जातं, पण सुधारण्याचा मार्ग मात्र आपल्याला सुचवला जात नाही. ह्या सूक्ष्मजीवशास्त्रानं तो मार्ग सुचवला की तुम्ही जाग्याला कुजवा, ती पॉलिसॅकराईड आपोआप निर्माण होतील आणि ती कणरचना निर्माण करून देतील. आता ह्याच्यामध्ये परत आणखी एक मोठा बारकावा तो असा आहे की कुजणाऱ्या पदार्थाचे 3 प्रकार आहेत. सहज कुजणारा पदार्थ, मध्यम मुदतीनं कुजणारा पदार्थ आणि दीर्घ मुदतीनं कुजणारा पदार्थ. आता ह्या प्रत्येक प्रकारच्या पदार्थाच्या कुजवण्यामधून जो डिंक निर्माण होतो त्याची प्रत वेगवेगळी आहे. सहज कुजणारा पदार्थ कुजून जो डिंक निर्माण होतो ज्यातून जी कणरचना निर्माण होती ती अस्थिर कणरचना आहे. पाण्यात पडल्यावर ते कण विरघळून जातात आणि परत वाळल्यावर ते कण एकत्र येतात. कुजायला जो जड पदार्थ आहे त्या जड कुजणाऱ्या पदार्थातून जो डिंक निर्माण होतो त्यातून जी कणरचना निर्माण होती ती स्थिर कणरचना आहे. अशी कणरचना जर पाण्यामध्ये पडली तर तो कण थोडासा फुगतो पण आपला गोल आकार मात्र सोडत नाही. आता गोल आकार न सोडल्यामुळं काय नेमका शेतकऱ्याचा पिकाचा फायदा होतो, तर मगाशी मी जोंधळ्याचं उदाहरण दिल्याप्रमाणे त्या 2 कणाच्या मधनं अतिरिक्त पाणी खाली निघून जातं आणि जमिनीची निचराशक्ती सुधारते. निचराशक्ती सुधारणं हे जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्वाचं आहे, पिकाच्या वाढी दृष्टीनं प्रचंड महत्त्वाचं आहे. आता हे शास्त्र आम्ही एका ठिकाणी वाचलं आणि काही ठिकाणी हे शेतकऱ्यांना प्रयोग करायला लावले. त्यावेळेला अत्यंत कमी निचरा असणाऱ्या जमिनीमध्ये काही लोकांनी हे प्रयोग केल्यावर त्यांनी आम्हाला 2-4 वर्षांनी असं सांगितलं की काल रात्रभर पाऊस पडत होता आणि आम्ही आमच्या सकाळी जमिनीत गेलो तर आम्ही चप्पल घालून फिरले तरी आरामात चालत होतो, पण आमच्या शेजाऱ्याच्या जमिनीमध्ये अजून पाणी उभं होतं, तसंच ते पाणी निचरून गेलं नव्हतं. म्हणजे कुजण्याच्या क्रियेतून तुमच्या जमिनीची निचराशक्ती सुधारू शकते आणि निचराशक्ती सुधारणं हे शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीत फार महत्त्वाची गोष्ट आहे. शास्त्रीय भाषेमध्ये ह्याला वॉटर स्टेबल सॉईल ॲग्रिगेशन असा शब्द आहे. पाण्यात स्थिर कणरचना आणि पाण्यात स्थिर कणरचना ही शेतकऱ्यांनी
आपल्या जमिनीची करून घेतली तर त्याची एवढ्या गोष्टीमुळे निचारशक्ती सुधारते. पावसाळ्यामध्ये किती पाऊस लागला तरी त्याची जमिनीची घातमोड होत नाही, होत नाही. धूप होत नाही. हम्म. हे सगळे अनेक फायदे जमिनीच्या सुपीकतेने मिळतात. आणि मग ही कुजण्याची क्रिया जागेला करणं आणि कुजायला जड असणारा पदार्थ जागेला कुजवणं, ह्या दोन गोष्टी आमच्या बिना नांगरणीच्या शेतीमध्ये आपोआपच खिशातमधनं एक पैसाही बाहेर न जाता, फार कष्ट न करता आपोआपच घडतात. घडतात. आणि म्हणून आमच्या बिना नांगरणी शेतीमध्ये उत्पादन जास्त जास्त मिळतात. मिळतं. सर आता तुम्ही म्हटलात तुम्ही नांगरत नाहीये, उत्पादन मिळते, पण तण जे आपण असतो, सगळ्या शेतकऱ्यांना तणांचा खूप जास्त म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आता तण खूप वाढलेत, मजूर मिळत नाहीयेत, तणांवरती खर्च जास्त होत आहेत. आता बिना नांगरणी शेती जर केली तर तण नियंत्रण कसं करायचं? तण नियंत्रण कसं करायचं ही सगळ्यात मोठी बाब आहे. आता बिना नांगरणीची शेतीचं पहिलं मी एक थोडंसं तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. अशी आहे की मी 2005 साली बिना नांगरणीची शेती स्वीकारली. मला त्याच्यात फायदा वाटला, मी पुढे करायला लागलो. बरोबर. 2007 साली ॲग्रोवनमध्ये एक निवेदन प्रसिद्ध झालं आणि 8 फेब्रुवारी 2008 साली नवी दिल्लीमध्ये एक जागतिक पातळीची परिषद भरणार आहे आणि त्या परिषदेचा विषय आहे बिना नांगरणीची शेती. एक वर्ष अगोदर ही बातमी दिल्यानंतर मला त्या परिषदेविषयी उत्सुकता निर्माण झाली की आपण 5 साली बिना नांगरणी शेती आणि जगामध्ये हे तंत्र चालूच आहे, हे का आपण काही नवीन शोधलेलं नाही आहे. बरोबर. परंतु मग आपल्याला फायदा झाला तसा सगळ्यांना फायदा होतो का? आता जागतिक पातळीवर ह्याला कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर असा शब्द आहे. युनो म्हणून जी जागतिक पातळीवरची संस्था आहे त्यांनी कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चरसाठी रोममध्ये, इटलीमध्ये खास एक विभाग स्थापन केला आहे आणि त्या विभागातर्फे जगभरातल्या कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चरचं व्यवस्थापन होतं. म्हणजे बिना नांगरणी शेती पहिल्यांदा असं लक्षात घ्यायचं की काहीतरी नवीन ह्या लोकांनी केलं आहे आणि काहीतरी अजब केलं आहे असं काही नाही आहे. ही तंत्र खूप वर्ष सगळीकडे चालू आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला मी वेगवेगळे ग्रंथ अभ्यासतो त्यावेळेला पहिल्यांदा ते ग्रंथ वाचल्यावर माझ्या कधी लक्षात आलं नाही की बिना नांगरणी शेती असा काहीतरी प्रकार आहे. पण तेच ग्रंथ 25 वर्षांनी परत वाचताना अरे आम्ही बिना नांगरणी केली हे सगळं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आपण म्हणतो ना सर की पहिल्या पूर्वीच्या काळी जंगलं होती, जंगलात पण काही लोक शेती करायचे. जंगलामध्ये छोटी झाडं असतात, मोठी झाडं असतात, तिथंच पानं कुजतात, सगळं तिथंच होतं, पण शेती व्हायचीच की. आता आपण हे नंतर गोष्टी बदलत आल्या, पण आता जसे वेळ बदलते, काळ बदलतोय, आपल्या जमिनीची सुपीकता सगळं चेंज झालंय, त्यामुळे आपल्याला परत पहिल्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आपली वाटचाल आहे. फक्त कसं आहे, जंगल हा निसर्ग नियमाप्रमाणे चालणार आहे. आपण शेती करताना कृत्रिमतेनं ह्या नियमाचा फायदा कसा उचलायचा हे आपल्याला थोडंसं तंत्र बदलून वापरता येतं, हे आम्हाला त्यातून लक्षात आलं. आता उत्पादनात जी वाढ होते ह्याला आणखी एक वेगळं कारण आहे. मग तणाचं आपण परत बोलूया की रासायनिक खत आपण पिकाला टाकतो. रासायनिक खत सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शेती खात्यानं किंवा विद्यापीठानं शिफारसी केल्या, काही काळ त्या शिफारसी इतकं खत टाकल्यानंतर आपल्याला उत्पादन मिळत होती. पण आज परिस्थिती अशी आहे की काही शेतकरी 1.5पट 2पट टाकतायत, खताचा अतिरेक करतायत. त्या अतिरेकाविरुद्ध सगळीकडं बोलाचाल होते आहे, परंतु शेतकरी त्यापासून दूर जात नाही आहे. बरोबर आहे. आता सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्या शास्त्रानं मला शिकवलं असं की रासायनिक खत वापर करणे म्हणजे तुम्ही जमिनीमध्ये कच्चा माल टाकण्याचा प्रकार आहे. तुम्ही ज्या स्वरूपात ती अन्नद्रव्य देता त्या स्वरूपात कधीही वनस्पती अन्न शोषण करू शकत नाही. सूक्ष्मजीव त्याच्यावर प्रक्रिया करतात. आता रासायनिक खताचं व्यवस्थापन कसं होतं हे सूक्ष्मजीवशास्त्रानं सांगितलेलं थोडंसं ऐकणं महत्त्वाचं आहे. सूक्ष्मजीवशास्त्र सांगतं की टाकलेलं रासायनिक खत 4 पायऱ्यामध्ये पिकापर्यंत पोचतं. पहिल्या पायरीमध्ये त्या रासायनिक खताच्या अन्नद्रव्याचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होतं. स्थिरीकरण म्हणजे काय तर
वनस्पतीला उपलब्ध नसलेल्या स्वरूपात अन्नद्रव्याचं रूपांतर करणे, याला म्हणायचं स्थिरीकरण. स्थिरीकरण झालं म्हणजे त्या अन्नद्रव्याचा जमिनीमध्ये साठा तयार होतो आणि हा साठा नाशवंत नसतो, सुरक्षित असतो. निसर्गानं मोठी कमाल केली आहे. तुम्ही टाकलेलं अन्नद्रव्य जमिनीमध्ये सुरक्षित ठेवण्याचं हा स्थिरीकरण हा एक पहिली पायरी उपाय आहे. शेतकऱ्याला टाकलेल्या अन्नद्रव्याचं स्थिरीकरण कसं चांगल्या पद्धतीनं होईल हे शिकवलं जाणं गरजेचं आहे. पण आपल्या किती हप्ते टाका एवढं सांगितलं जातं, पण जमिनीत टाकल्यानंतर त्याचं पिकापर्यंत कसं पोचतं ह्याच्याबद्दल शेतकऱ्याचं प्रबोधन होत नाही. बरोबर आहे. पहिल्या पातळीत पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत स्थिर साठ्यात त्याचं रूपांतर होतं. स्थिरीकरण ही त्याची पहिली पायरी आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये वनस्पती त्या सूक्ष्मजीवांच्याकडे मागणी करते. ही स्थिरीकरणाची पायरी ही सूक्ष्मजीवांच्याकडनंच पार पाडली जाते. बरोबर. पहिल्या गटाच्या अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जे केशमुळाभोवती मागाशी सांगितलेले जीवाणू आहेत, त्या जीवाणूंच्याकडं वनस्पती मागणी करते की मला इतका नत्र पाहिजे, मला इतका स्फुरत पाहिजे, मला इतका पालाश पाहिजे किंवा इतकी वेगवेगळी अन्नद्रव्ये पाहिजेत. जमिनीत मुळाच्या मधून काही स्त्राव सुटत असतात आणि ते स्त्राव सुटण्यापाठीमागे उद्देश असा आहे की त्या सूक्ष्मजीवांना अन्नद्रव्याच्या गरजेचा संदेश जाणे. रूट एक्झुट्स असं त्याला नाव आहे शास्त्रीयमध्ये. बरोबर. तर मग ह्या सूक्ष्मजीवांना तो निरोप मिळाल्यानंतर सूक्ष्मजीव वांचे वेगवेगळ्या अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यासाठी वेगवेगळे गट असतात. सूक्ष्मजीवांचे 3 प्रकार आहेत: बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स आणि बुरशी. या तिन्ही प्रकारामध्ये प्रत्येक अन्नद्रव्याबद्दल अनेक जाती प्रजाती तिथं काम करत असतात. अन्नद्रव्य कुठलं मागितलं आहे आणि किती मागितलं आहे हा ज्यावेळेला संदेश पोचतो त्यावेळेला ज्या जीवाणूंच्या प्रजातीला अनुकूलता आहे ती प्रजाती कार्यान्वित होती. ती प्रजाती कार्यान्वित झाल्यानंतर त्यांनी किती मागितलं आहे अन्नद्रव्य तेवढं उपलब्ध करून द्यायला किती आपली संख्या वाढवायला पाहिजे तेवढी संख्या वाढवती. स्थिर साठ्यातून तेवढं अन्नद्रव्य उपलब्ध साठ्यात आणलं जातं आणि मग पाण्यात ते विरघळतं आणि मग पाण्यात विरघळल्यानंतर ते पाणी त्या पिकाला मिळाल्यानंतर पिकाचं अन्नपोषण होतं. पिकाच्या बाल्य अवस्था असली तर फुटीची अवस्था, मग वाढीची अवस्था आणि पक्वता अवस्था अशा 3 किंवा 4 अवस्था असतात. या चारही अवस्थेमध्ये पिकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. बरोबर. सुरुवातीच्या काळात फॉस्फेट जास्त लागेल, नंतर नत्र जास्त लागेल, पक्वतेच्या काळात पालाश जास्त लागेल. मग हे वेगवेगळे अन्नद्रव्य बरोबर त्या पिकाला गरजेसारखे कसे मिळत असतील हे कोडं ह्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या सूत्रातून सुटून निघतं. पिकाला गरजेप्रमाणेच अन्न पुरवठा व्हावा ह्यासाठी निसर्गानं काय यंत्रणा केली आहे ही आघात यंत्रणा आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीनं तुम्ही रासायनिक खताचा हप्ता पहिल्यांदा टाकल्यानंतर त्याचं व्यवस्थित स्थिरीकरण कसं व्हायला पाहिजे हे शेतकऱ्याला शिकवलं पाहिजे. स्थिरीकरण ही एक जमिनीची शक्ती आहे, वापरून ती कमी होती आणि आपण शेतकऱ्याने प्रयत्नपूर्वक ती मूळ पदावर आणायची असते. आणि ती मूळ पदावर आणण्यासाठी सेंद्रिय पदार्थ जाग्याला कुजवण्यातून ती मूळ पदावर येते. कुजवण्याच्या क्रियेतून हे स्थिरीकरण सगळ्यात चांगलं होतं. ह्या स्थिरीकरणाचे 3 प्रकार आहेत: कायिक स्थिरीकरण, रासायनिक स्थिरीकरण आणि जैविक स्थिरीकरण. जैविक स्थिरीकरण सगळ्यात शेतकऱ्याला उपयोगी आहे. कुजवण्याची क्रिया चालू असताना ते सूक्ष्मजीव त्या रासायनिकमधल्या अन्नद्रव्यही खातात आणि सेंद्रिय पदार्थही खातात आणि त्यांची मृत शरीर म्हणजे जैविक अन्नसाठा. हा जैविक अन्नसाठा रात्रभर पाऊस पडला तरी धुवून जाऊ शकत नाही किंवा उन्हात तापलं तरी उडून जाऊ शकत नाही, सुरक्षित साठा आहे तो. बरोबर. आणि मग 2 खताच्या हप्त्यामध्ये ज्या वेळेला आपण 1-2 महिन्याचं अंतर ठेवतो त्यावेळेला त्या वनस्पतीनं तो साठा पुरवून 2 महिने खायचा असतो. बरोबर. एखाद्या वेळेला आपण गरजेपेक्षा जास्त साठा टाकला तर तो जमिनीत स्थिर राहतो आणि तो पुढच्या पिकालाही उपयोगी पडू शकतो. परंतु ह्यासाठी शेतकऱ्याला स्थिरीकरण
त्याची मर्यादा आहे ती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जागेला कुजवणं हे महत्त्वाचं आहे आणि हे आपल्या बिना नांगरणीमध्ये आपोआप होते. म्हणून तुमच्या रासायनिक खताचं जास्त कार्यक्षमतेनं वापर होणं गरजेचं आहे. आज आपण बहुतेक रासायनिक खतं परदेशातून आणतो. रासायनिक खतावर जी काही सरकार अनुदान देत होतं त्या बऱ्याच अन्नद्रव्यावरचं अनुदान कमी केलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन खर्च वाढले आहेत. स्फुरद आणि पालाश आणि इतर सगळ्या अन्नद्रव्यावरचे खर्च वाढत चाललेत. अजून शेतकऱ्यांनी सरकारने नत्रावरचा भार ठेवला आहे. तसाच शेतकऱ्याला जर हा खर्च मर्यादित स्वरूपात ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांनी स्थिरीकरण करण्याची गरज आहे. वेगवेगळे भाग शिकले पाहिजेत आणि तसंच स्थिरीकरण झालं तर त्याचा उत्पादन खर्च कमी होईल, रासायनिक खताचा कार्यक्षमता वाढेल, त्याचा अतिरेक करायला लागणार नाही. अतिरेकाबद्दल आज भरपूर चर्चा होती, पण अतिरेक कमी कसा करायचा किंवा शिफारसीत मात्रामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन कसं मिळेल हे कसं करायचं हे मात्र काय चर्चा करायची. सर मी असं भरपूर लोकांकडून ऐकलं की विना नांगरणी शेती जर केली तर असं पण होतं की जमीन कडक होते. पण काही लोक हे पण सांगतात की त्या विना नांगरणी शेतीमध्ये सूक्ष्मजीव जास्त असतात त्यामुळे ती हवा खेळती ठेवतात. पण एक प्रयोग करून बघावा. पावसाळ्यामध्ये आपण रानामध्ये तण वाढतं आणि ते पण भांगळून एखाद्या बांधाच्या ठिकाणी टाकतो. एखाद्या वेळेला पावसाळ्यामध्ये चालून वाट तयार झालेली असते, पाऊल वाट, ती अगदी दगडासारखी तयार झालेली असते. त्या दगडाच्या सारख्या तयार झालेल्या वाटेवर जर हा तणाचा ढीग टाकला आणि एक पावसाळ्याच्या अखेर तिथं तर तण बाजूला करून बघितलं तर खाली अगदी लोण्यासारखी जमीन तयार झालेली असते. ही क्रिया कोण करतं? सूक्ष्मजीव. तर ती कुजवण्याची क्रिया हे सूक्ष्मजीव करतात. ही दगडासारखी झालेली जमीन पायवाट सूक्ष्मजीव काय करतात, ज्या ठिकाणी कुजणारा पदार्थ जमिनीला चिकटतो त्या ठिकाणी कुजण्याची क्रिया चालू होती. कुजवणाऱ्या क्रियेत भाग घेणारे पहिल्या पिढीचे जीवाणू आहेत ते जमिनीच्या वरच्या थरामध्ये जाऊन मरतात. त्यानंतर आलेले जीवाणू वरच्या थरात जागा नाही म्हणून त्याच्या खालच्या थरात जाऊन मरतात. त्याच्या पुढचे त्याच्या खालच्या थरात जाऊन मरतात. असं वनस्पतीची मुळं वाढणारी जेवढी जमीन आहे तेवढी जमीन भुसभुशीत केली जाते आणि त्याची मशागत केली जाते. आता आम्ही ज्या वेळेला ह्या मशागतीचा अभ्यास केला त्यावेळेला मी प्रत्येक माझ्या भाषणामध्ये असं सांगत असतो की जगामध्ये मशागत करण्यासाठी कोणकोणती अवजारं विकसित झाली त्या सगळ्या अवजाराच्या तुलनेमध्ये जैविक मशागत हा जो प्रकार आहे तो त्या यांत्रिक मशागतीपेक्षा कित्येक पटीने जास्त उजवा आहे. बरोबर. आणि हा शेतकऱ्याला शिकवणं गरजेचं आहे. जैविक मशागत होणं हे आपल्या बिना नांगरणीमध्ये आपोआपच काम होतं. आणि तुमच्या बोलण्यातून मला एक गोष्ट अजून समजली, म्हणजे बिना नांगरणी शेती जर लोक करतायत तर एक मल्चिंगचा लेअर तयार होईल पिकांच्या अवशेषांचा. त्यामुळे खाली पाणी पण त्यांना पोषक जेवढं पाहिजे तेवढं मिळेल, पाणी राखून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि सूक्ष्मजीव तर त्यांचं काम करतच राहतात. त्यामुळे सगळ्या पद्धतीने हे एक चांगली आहे. इथं आणखी एक गोष्ट मला आपल्या पुढे मांडायची ती अशी आहे की पिकाची मुळं श्वासोश्वास करत असतात आणि पिकाच्या मुळाला प्राणवायू लागतो आणि तो प्राणवायू फक्त पिकाच्या मुळाला मिळाला की उत्पादन वाढतं. आता पिकाच्या मुळाला प्राणवायू कसा द्यायचा? आपण जर मशागत केली तर मागच्या पिकाचे अवशेष सगळे मोडून टाकतो. त्याच्यामुळे ते अवशेष तुकडे झाल्यामुळे जलद कुजतात. कुजून क्रिया लवकर संपून जाते. परंतु त्या मुळाचं जाळं जे विस्कटलं जातं त्याच्यामुळे जमिनीमध्ये एक जादा पाणी खाली उतरण्याचा प्रवाह जो निर्माण व्हायला पाहिजे तसा मग तो मोडला जातो. जिवंत मुळं जर आहे तशीच जमिनीत ठेवली तर जिवंत मुळात 80-85% पाणी असतं. कालांतराने ती वाळायला लागतात. वाळायला लागल्यानंतर ती आकसतात आणि त्या प्रत्येक मुळाच्या भोवती लहान मोठ्या पोकळ्या निर्माण होतात. बरोबर. आपण मागल्या पिकाचे अवशेष पुढच्या पिकाच्या मुळापाशी कुजवतो त्यावेळेला ह्या पोकळ्यामधनं जी हवा निर्माण होती पिकाला श्वासोश्वास करायला आणि बरोबर दोन पिकाच्या मुळालाही श्वासोश्वासाला प्राणवायू मिळतो आणि ही अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारी कुजवणारी जीवाणूची सगळी ही
हवेच्या सान्निध्यात वाढणारी जीवाणुसृष्टी आहे, बरोबर. त्या सर्वांनाच अनुकूल इकॉलॉजी मिळते. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्यांचीच वाढ व्यवस्थित होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. चांगलं आणि मिळतं. हे सगळं काम आपण बरोबर पारंपरिक नांगरणीच्या पद्धतीमध्ये मोडून मोडून टाकतो. टाकतो. बरोबर. पैसे खर्च करून मोडून टाकतो. बरोबर. म्हणून आम्ही सर्वत्र या बिना नांगरणी शेतीच केली पाहिजे असे शेतकऱ्यांनी सांगत असतो. बरोबर. हे आता कुठल्या कुठल्या पिकात आपण करू शकतो? हां, आता एक पहिला आपण हे तंत्र सर्व पिकामध्ये नेता येतं. पहिल्यांदा आम्ही आमच्या शेतीमध्ये विकसित केलं. त्यानंतर ह्याला ॲग्रोवननं मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. मग अनेक शेतकऱ्यांच्याकडनं विचारणं आली की अरे आमच्या पद्धतीमध्ये ही पद्धती आम्हाला वापरायला काहीतरी सांगा, नवीन तंत्र. मग आम्ही विचार करायला लागलो. तसं पहिल्यांदा भात शेतीमध्ये कोकणामध्ये राप केला जातो, रोप केलं जातं, चिखलणी केली जाते आणि लावणी केली जाते. या प्रत्येक कामाला खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागतं. या कोकणामध्ये जर आमच्या पद्धतीप्रमाणे पेरभात शेती झाली तर हे खूप कमी माणसाबळामध्ये काम होईल आणि आत्ता मनुष्यबळाची शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतकी सुंदर माहिती सरांनी आज आपल्याला दिली आहे. त्याचा जर तुम्हाला सगळ्या पद्धतीने उपयोग नसेल करता येत तर ॲटलिस्ट थोडा तरी उपयोग करायचा प्रयत्न करा आणि एकदा ट्राय करून बघा की तुम्हाला त्याचा फायदा होतो की नाही. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि सर तुमचे पण खूप खूप मनापासून आभार. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.